बस यही चला परवाना दुनिया मुसाफिर जाना दुनिया मुसाफिर जाना अनिला कंडाला ये नियमा जय जय राम कृष्ण
साजनी साजनी सोहा विठ्ठल बरवा बरवा सोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी साची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगार बाप रघुमादेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम वर्णाविते थोरी एका वर्णाविते थोरी एका वर्णाविते थोरी एका वर्णाविते थोरी एका विठ्ठलाचे मानवाचे सारुण जरी मानवाचे सारुण जरी मानवाचे सारुण वर्णाविते थोरी एका वर्णाविते थोरी एका वर्णाविते थोरी एका कीर्ती मानवाचे सारुण कीर्ती मानवाचे सारुण मानवाचे काढून उतंडची झाले जलमुनिया उसंगती झाले कुनिया उदंडची झाले मुनिया गेले उदंडची झाले ओनिया गेले रामदंड ओनिया गेले रामदंड नाम मुनी करा नाम मुनी
हॅलो वर्णाविती दोरी एका विठ्ठलाची वर्णाविती दोरी एका विठ्ठलाची वर्णाविती दोरी एका विठ्ठलाची वर्णाविती थोरी 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 एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये उदंडाची झाले उदंड होऊनिया गेले उदंडाची झाले जन्मोनिया मेले कीर्तिमान माती सांगे नये कीर्तिमान माती सांगून दे उदंडची झाले जन्मोनिया मेले उदंडची झाले जन्मोनिया मेले हरी होऊनिया गेले रावरंग होनिया केले राव राव रावरंग होनिया गेले होनिया गेले थोडासा विकत आहे विकत थोडा राम राम राम
pani sa ga ma pani sa ga ma pani sa सगरे ग धरे सा पनि धरे बद म प सगरे ग धरे ga ma pani sa ga ma pani sa ga ma sa हो बोलिया गेले राम pani sa ma pani sa sa ni da ba ma ge sa ga ma pani ga ma pani ga ma pani sa pani sa pani sa ma pani sa sa ni da ba ma ge sa ga ma pani ga ma pani ga ma pani sa pani sa pani sa ma pani sa sa ni da ba ma ge sa ga ma pani ga ma pani ga ma pani sa pani sa pani sa ma pani sa sa ni da ba ma ge sa ga ma pani ga ma pani ga ma pani sa ga ma pani sa ga ma हरि
वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मोनिया गेले, होनिया गेले रावरंक. त्यांचे नाव कोणी निघे चराचरी, साई वेदचारी वर्णिताती. अक्षय आढळ चळे नाढळेला, तया नारायणा ध्यात जावे. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता. जन्म मरण दूर होती, उदंडाची झाली जन्मोनिया गेली, होनिया गेली लोकाभिराम रणरंगधीरं राजीव नेत्रं वंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जिते धियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रथम नमन करो गणनाथा, उमा शंकराची या सुता. चरणावरी ठेवो माथा, साष्टांगाता दंडवत. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजो चित्तासी आपुलिया दिसते. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वार कधी संताच्या, वार कधी संताच्या, वार कधी संताच्या, वार वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मुनिया गेले, होनिया गेले रावरंक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग.
यच्चे या भूतलावर तुम्हा आम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला थोडं वाजू नका माझ्यासारखा इना वाजू नका बाबा इना वाजू नका पाच चरणाचा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोती सज्जन मायबापाण्याची कल्पना असली तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित आपल्या गंगाखेड शहरामध्ये पंचायत समितीमध्ये इंजिनियर म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी विठ्ठलरावजी बापूरावजी शिंदे तात्या यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने घडून आणलेला हा ज्ञानदान अन्नदान नामदानाचा सोहळा. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी कीर्तनकार कथाकार गायक वादक या शिंदे परिवाराची आप्त इष्ट मित्र मंडळी त्यामध्ये विशेष 10व्या दिवसापर्यंत कीर्तन सेवा झाल्या तात्याच्या निमित्ताने. मामा स्पष्ट करा जरा त्याच्यामुळे बाहेर घ्यायला पाहिजे तुम्ही. त्या कीर्तनामध्ये रोज साथ करण्यासाठी जनाई वारकरी शिक्षण संस्था बरोबर नाही गुरुकुल तिथली सर्व बालभजनी मंडळ त्या विद्यार्थ्यांना घडवणारी गुरुवर्य हरिभक्ती परायण भागवताचार्य रामायणाचार्य सूर्यवंशी महाराज आवलगावकर दादा हे सुद्धा उपस्थित त्यांच्या चरणी नारदाच्या गदून साष्टांग दंडवत करतो. दुसरे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य सध्या महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे भजन सम्राट संगीत रत्न आमचे बालासाहेबजी सुरेगावकर मामा महाराष्ट्राचं भूषण आहे. ते आज या कार्यक्रमाला आवर्जून बिदरहून आलेले आहेत आणि आता बिदरलाच जाणार आहेत वकील साहेब. तेही उपस्थित त्यांनाही धन्यवाद. दुसरे गायनाचार्य भजन सम्राट संगीत विशारद आमचे श्रेयश महाराज मुलगीर आहेत. दुसरे गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्ती प्राण आमचे राहुलजी महाराज खोडके नावलगावकर आहेत. इकडं हरिभक्ती प्राण आमचे राम महाराज भेवारी वजूरकर, हरिभक्ती प्राण आमचे माऊली महाराज इंदेवाडीकर, हे खानापूरकर भजनी मंडळ आमचे पुन्हा सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे रेणुकापूरकर दादा हे सुद्धा उपस्थित आहेत. विशेष म्हणजे ज्यांची सेवा झाली असे आमचे वैराग्यमूर्ती बाळू महाराज बहादुरे ही सुद्धा उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्ती परायण आमचे भजन मृदंग तालमणी प्रकाश महाराज यादव खडकेकर दादा, इकडे आमचे दत्ता महाराज जंबाले वैतागवाडीकर. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 2 नवयुवक परमार्थिक क्षेत्रामधले कीर्तन क्षेत्रामधले युवा कीर्तनकार गेवराईहून आलेले आमचे प्रणव महाराज तौर. दुसरे युवा कीर्तनकार हरिभक्ती पायन आमचे परम मित्र रवी महाराज मुंडे मरगळवाडीकर हे सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही चॅनल आहेत. या चॅनलचं काय नाव आहे? कीर्तन रंग. कीर्तन रंग चॅनल. आधी म्हणलं असतं तर रंगीरंगीर घेतला असतं की मग. कीर्तन रंग यूट्यूब चॅनल, दुसरं ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल, हे दोन्ही चॅनलचे प्रमुख उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. या परिवाराचे आप्त इष्ट मित्रमंडळी सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीवर साष्टांग दंडवत करतो. माझ्या अल्पशा सेवेला प्रारंभ. विठाला
विठाला विठाला विठाला विठाला विठाला विठाला विठाला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. ज्यांच्या निमित्ताने अभंग घेतला त्यांचं नाव विठ्ठलराव. आपल्याला आज निमित्त त्यांचं, त्यांच्या निमित्ताने सेवा असल्यामुळे अभंगही तोच घेतला. मामा काय गोड लागणं बघा. येणं आणि जाणं हा संसाराचा नैसर्गिक नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा एक दिवस शेवट ठरलेला आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. मी नेहमी सांगतो, बाकी कुठेही वशिला आहे. आज वशिल्यानं नाही ते काम व्हायला लागले. आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो वशिला एवढा महत्वाचा आहे. आज कायदे सुद्धा वशिल्याने बदलल्या जाईल. एवढा म्हणून वशिला पॉवरफुल आहे. एवढा पॉवरफुल वशिला आहे. पण मरण या क्षेत्रामध्ये तो वशिला चालत नाही. बाकी कुठेही वशिलेबाजी आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. आणि चालला असता देशाचे पंतप्रधान आतापर्यंतचे गेले नसते. हा झाला नसता आताचा, तेच गेले नसते. नाही, मोठ्या मोठ्या अब्जावधी लोकांनी तिथंही वशिले लावले असते. आमचं एवढं म्हातार राहू दे म्हणून आहे का? मरण या क्षेत्रामध्ये वशिला चालत नाही. बाकी कुठेही वशिला आहे. मोठे मोठे वशिलेवाले गेले महाराज, मोठे मोठे गेले. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंगार पर चढ़े, कितने पहले जंजीर. रोजे आए महाराज आए, यहाँ पे कोई रह नहीं पाए. बस यही चला दुनिया मुसाफिर गाना, दुनिया मुसाफिर गाना, दुनिया मुसाफिर गाना, दुनिया मुसाफिर गाना. ओ दिन जान गड़ी का देना, दिन जोर गड़ी का देना, दुनिया मुसाफिर गाना, 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 दुनिया मुसाफिर गाना. क्या बात, क्या बात, क्या बात. वाह वाह. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथालाही वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही. म्हणून जीवन रूपी हा प्रवास आहे. आणि हा प्रवास जिथपर्यंत तिकीट आहे तिथपर्यंत आहे. जिथं तिकीट संपत तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं. या न्यायाने वैकुंठवासी विठ्ठलरावजी तात्या यांचं तिकीट 20 ऑगस्ट 2025 पर्यंत होत. तिकिटाची मर्यादा होती. मग
परळीचं तिकीट काढलं तर आपल्याला अंबाजोगाईला जाता येत नाही, परळीलाच उतरावं लागतंय. तिकिटाची मर्यादा म्हणून वैकुंठवासी तात्यांचं तिकीट 20 ऑगस्ट 2025 रोजी तिथपर्यंत होतं. तिथं तिकीट संपलं. तिकीट संपल्यामुळं इह लोकाची यात्रा उरकून ते परलोकात गेलेत. ते गेलेले आहेत. पण खरं सांगू का, त्यांच्या निमित्ताने 10 दिवस, हो आज कितवा दिवस आहे अंगदराव? 14वा दिवस आहे. 14 दिवस त्यांच्या नंतर सुंदर नामचिंतन घडले, गरुड पुराण घडलं. हे सर्व हो जे कार्य झाले त्यांच्या नंतर, खरं सांगू त्यांच्या नावातच हो ताकद लई मोठी आहे महाराज, फार मोठी ताकद आहे. आणि तात्यानं संपूर्ण आयुष्यामध्ये चांगलं काम केलं, सत्कर्म केलं. अब्जाधीश माणसं करोडोपती आहेत, पण एखादं मंदिर त्यांना बांधता आलं नाही महाराज. पण आपल्या छोट्याशा 5-50 घराच्या गावामध्ये वैकुंठवासी तात्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातून भगवान भोलेनाथाचं सुंदर मंदिर झालं. मारुतीरायाचं मंदिर झालं. जो जगाचा मालक महादेव बडादेव सबदेवन का बाबा, त्याचं मंदिर गावामध्ये, खरं तर त्याचं वास्तव्य स्मशानभूमीत आहे, पण स्मशानभूमीतला महादेव गावात आणला, सुंदर मंदिर बांधलं, एवढं सुंदर कार्य केलं. म्हणून त्यांच्या निमित्ताने 14 दिवस नामचिंतन घडलं. नाही तर चांगले चांगले माणसं गेले दादा नो, अरे व्यवस्थित त्यांच्या लेकरांनी 10वा सुद्धा घातला नाही. बरीच मंडळी मी रोज सांगत असतो, चांगले चांगले माणसं गेले, त्यांच्या मुलांनी अंतविधी सुद्धा केला नाही महाराज. अंतविधी बालासाहेब मामा सगळ्यांना नाव माहित आहे, नाव घेत नाही, चॅनल आहे. गंगाखेडमध्ये हजारो विद्यार्थी इंग्रजीमध्ये चांगले घडवणारे प्राध्यापक गेले. प्राध्यापक 2-4 महिन्याखाली. त्यांचा एकुलता एक मुलगा होता, पाणी पाजायला आला नाही. सध्याची परिस्थिती आहे. हो आम्ही शिकवतो, आम्हाला लेकरं शिकल्यानं मोठे होतात, पण शिकण्याने मोठे होत नाहीत. शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचे आहेत. अरे शिकून मोठे केले, पण डॉक्टर इंजिनियर झाले, कलेक्टर झाले, पण ज्या बापानं रात्रीचा दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, राबून उपवासी पोटी राहून, फाटके कपडे घालून, तुटक्या चपला घालून तुला लहानाचं मोठं केलं, तो जन्मदाता बाप गेला, तुला पाणी पाजायला वेळ मिळाला नाही. काय करायचं त्या शिक्षणाचं आहे का? शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचे आहे का? मोठी मोठी माणसं गेली, हो त्यांचं असं मरण महाराज भाग्यवान नाही ठरलं. पण काय योग आहे त्यांचा, गेल्यानंतर एवढा सुंदर सोहळा 14 दिवस या कुटुंबाने घडून आणला. त्याबद्दल या कुटुंबाला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आहे का तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माटी माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी ख्याती, याही भूमंडळा माझी ख्याती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, जी भूमंडळा माझी ख्याती, ख्याती ख्याती ख्याती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या भूमंडळा माझी ख्याती, याही भूमंडळा माझी. गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. बाळू महाराज म्हणून जीवन जगत असताना माणसाच्या हातून चांगलं कर्म काहीतरी घडलं पाहिजे. आहे का? आज खरं सांगू का, स्तुती करायची गरज नाही, कारण स्तुती करून मला पाकिट वाढणार नाही तर बरं का बाळासाहेब. पण वस्तुस्थिती सांगतो, खानापूर गावामध्ये इथून पुढच्या अनेक पिढ्या मारुतीरायाच्या आणि महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होतील ना, तेव्हा आमच्या विठ्ठल तात्याचं नक्कीच नाव काढतील. आहे का? याला म्हणतात उत्तमची ओरे कीर्ती मागे. आहे का? कबीरा जब हो पैदा हुए,
वाह मामा. जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चदरिया चदरिया जीनी रे जीनी, चदरिया जीनी रे जीनी. तू कामने दिया वे सतकीर्ती ने बलवे, ये रकायती बापुरी हिरे अंगाराची गोडी. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. भाऊ जग हसत होतो, पेढे वाटत होतो आणि आम्ही येताना रडत होतो. पण कबीरदास महाराज म्हणतात उलट करायचं. आता जीवन असं जगायचं सुंदर की जाता जाता हसणारी लोक रडले पाहिजे आणि तुम्ही रडताना आला, जाताना हसत गेलं पाहिजे. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोवे. असं एक दोन तरी कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे का. सुंदर कार्य त्याच्या हातून निर्माण झालं. गाभिमान होता, गावाचा स्वाभिमान होताय का. आजही मरेपर्यंत गावातला कोणताही निर्णय असो तात्याला विचारल्याशिवाय होत नव्हता. कोणताही निर्णय होत नव्हता का. ही गावामध्ये सुद्धा वजन होतं. शरीरानं बघितलं तर काडी पैलवान होते बघा, पण वजन होतं गावामध्ये. शब्दाच्या पुढे कोणी जात नव्हतं, अख्खं गाव जात नव्हतं. याचं कारण गावात वजन असण्यासाठी घरात वजन पाहिजे पहिल्यांदा. आणि घरात वजन असल्यापेक्षा माणूस तसा पाहिजे आहे का. घरामध्ये वजन, अरे चारही भावंड शब्दाच्या पुढे जात नव्हते. आमचे गणपत आबा आणि माणिकराव भाऊ वयानं मोठे आहेत, पण तात्याच्या शब्दाच्या पुढे जात नव्हते आहे का. शिवदास बापू लहान आहे, पण बाकी दोघं मोठे आहेत. पण हा संपूर्ण परिवार एकत्र ठेवला, एकत्र. बाळासाहेब मामा, आज कलियुग आहे, कलियुगामध्ये सख्खे भाऊ एकत्र राहत नाहीत. लग्न झाले की 6 महिन्यानंच वेगळं राहतात. पण तुमच्या एवढाली नातू आहेत, तुमच्या एवढाली नातू. जवळजवळ आबाचा देवेंद्र, आमचे भाऊचे प्राचार्य उत्तरेश्वर भाऊ, पुन्हा बापूंचे किसनराव, पवन भाऊ आणि हे दोघं, हे 4 आणि ते 2 6, ही 6ही मुलं नोकरदार झाली मामा. एक प्राचार्य झाला, इंजिनियर झाले आहे का. वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. पण हा संपूर्ण परिवार सुशिक्षित केला, मुलं शिक्षणामध्ये पुढे घातले. याचं कारण ही सर्व जबाबदारी हे सर्व महाराज तात्यांनी सांभाळलाय का. तात्यांनी सांभाळलं म्हणून आज पुण्यासारख्या शहरामध्ये हा अख्खा परिवार आहे. जावाई सुद्धा तसेच मिळाले त्यांना. एवढं सुंदर कार्य केलं. नाहीतर कसं आम्ही बाहेर लई चांगले असतो बाबा, बाहेर आमचं वजन असतं, सगळं असतं, पण घरी काही नसते आहे का. पण घर सुद्धा व्यवस्थित चांगल्या मार्गाला लावला आहे का. पाठीमागे गेल्यानंतर कोणी म्हणू नये बाप लई मोठा होता पण लेकराला भीक मागायची वेळ आली आहे का. पण त्यांनाही आपल्या पायावर स्वकर्तृत्वावर उभं केलं. हो, असा धडाडीचं नेतृत्व होतं महाराज घरामध्ये आहे का. चांगला निर्णय घ्यायचा, चांगला निर्णय. म्हणून ते गेले, त्यांच्या भरपूर आठवणी आहेत, भरपूर आठवणी आहेत. मी जवळपास महिन्यातून 1-2 वेळा त्या घरी जात होतो. वयानं एवढे मोठे असताना सुद्धा मी गेल्याबरोबर माझ्या आधी पाया पडायचे. पाया पडल्यानंतर पहिलं वाक्य असायचं, महाराज जेवण केल्याशिवाय जायचं नाही, जेवण केल्याशिवाय जायचं नाही. एवढं प्रेम होतं. आणि खरंच सांगू का, गंगाखेडमध्ये आल्यानंतर माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं हे एकमेव कुटुंब आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणार.
अण्णापासून. आमच्या धनुभाऊनं सांगितलं, म्हणले महाराज जेव्हा अण्णा शेवटचा क्षण होता, शेवटच्या वेळी आम्ही एवढे 6 नातू असताना सुद्धा अण्णाच्या मुखामध्ये आमचं नाव आलं नाही, पण शेवटच्या वेळेला अण्णा म्हणले रोहिदास महाराजाकडे लक्ष द्या. हे प्रेम आहे महाराज, या कुटुंबाचं प्रेम आहे. आणि म्हणून आज मी जी उभा आहे इथं अभंगावर बोलण्यासाठी नाहीच, फक्त एवढंच बोलण्यासाठी, एवढंच बोलण्यासाठी. माझ्यावर जीवापाड प्रेम. त्यांनी गाड्या घोड्या घेतल्या. गाड्या घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणले अण्णा म्हणले होते रोहिदास महाराजाला काही कमी पडू देऊ नका. कारण एवढं वय असताना सुद्धा अण्णांनी 8 दिवसाला घराकडे चक्कर मारावी. मी नाही दिसलो घरी यावं, दुकानदाराला शेजारच्या आमच्या सांगावं, महाराजाला आल्यावर सांगा मी आलतो म्हणून. ही प्रेम करणारी मंडळी आता नाही राहिली. आता स्वार्थी प्रेम झालं. तोंडावर प्रेम करणारी माणसं आहेत, गोड बोलणारी आहेत, पण अंतकरणातून प्रेम करणारी माणसं आता भेटत नाहीत महाराज. आणि अंतकरणातून प्रेम करणारी माणसं होती आहे काही. हो, डोळ्याला धारा कुणाच्या येत नाही. पोरग रडणं स्वतःच आहे का? पण ही माणसं प्रेमाने एवढी मोठी होती. अरे आम्हाला आज पाकिट आम्हाला उचलत नाही तेवढाले पाकिट देणारे माणसं आहेत, पण पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारी माणसं निघून गेली आहे का? निघून गेली. पुत्राचा विजय, हा पुत्राचा विजय, पुत्राचा विजय, पुत्राचा विजय. पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. आणि ते पितृछत्र आज आमच्या विनोद भाऊंच्या आणि मनोज दादांच्या पाठीवरची थाप कायमची गेली. पितृछत्र गेलाय का? जायचंय प्रत्येकालाच. प्रत्येक व्यक्ती जाणारच आहेत. खरं सांगू का, ते पुन्हा येणार नाहीत. पण मी नेहमी सांगत असतो, गेलेल्या व्यक्ती पुन्हा येत नाहीत, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दादा तुम्ही यायच्या आधी मी सांगितलं, इथून पुढच्या सर्व पिढ्या महादेवाचं मंदिराचं दर्शन घेत असताना, नतमस्तक होताना आमच्या तात्याची आठवण काढल्याशिवाय राहणार नाहीत. आहे का? एक कार्य आहे. हयात असताना आम्हाला महत्त्व कळत नाही, पण गेल्यानंतर महत्त्व कळते. कारण सर्वांनी आईच्या प्रेमाचं कौतुक केलंय आजपर्यंत. आज उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, चित्रपट, मालिका, प्रवचन, मोठे मोठे व्याख्यान आईवर आहे. आईचं प्रेम या सर्वांनी सांगितलंय का? आई आई जिकडे तिकडे आई सांगितली. हो, बापाचं प्रेम सांगायला कोणी रिकामा नाही. अरे बापाचं प्रेम नाही का? खरं सांगू का, आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा. फरक एवढाच आहे, बापाचं प्रेम लपल्यालंय आणि आईचं प्रेम जगाला दिसणार आहे. दिसणारं प्रेम म्हणजे आई आहे, लपल्याला प्रेम म्हणजे बाप आहे. हो, आम्ही आता सध्या प्रत्येकाच्या घरी समया लावल्यात. आज तर 100% सगळ्यांच्या घरी आहेत. त्या समईमध्ये ज्योत पेटलेली असते महाराज. ज्योत पेटलेली असते, घरात प्रकाश पडतो, चर्चा चालते, काय प्रकाश पडलाय. कुणाचा प्रकाश पडलाय? ज्योतीचा. अरे ज्योतीचा प्रकाशच आहे, ज्योतीचं कौतुक करताय. पण त्या समई जवळ जा, त्या समईला हात लावा, चटका बसल्याशिवाय राहत नाही. फरक हाच आहे, दिसणारी ज्योत म्हणजे आई आहे आणि तापलेली समई म्हणजे बाप आहे. बाप आहे हे आम्हाला कळत नाही का? गेल्यानंतर कळतं महाराज. जीवनरूपी प्रवासामध्ये आता आमच्या मनोज भाऊच्या आणि विनोद भाऊच्या जीवनामध्ये अरे विश्रांतीचं ठिकाण एकच होतं, म्हणजे ते म्हणजे बाप आहे का?
अरे बापाच्या जीवा विश्रांती होती. अरे बाप म्हणजे गाढ हो. दाट पाल्याचं झाड आहे बाळू महाराज. दाट पाल्याच्या झाडामध्ये झाडाच्या खाली अशी सुंदर सावली पडत असते आहे का, आणि त्या सावलीमध्ये वाटसरू बसल्याबरोबर झोपतो आहे का, ही विश्रांती आहे का, आणि ते झाड कुरपेच गेलं निघून आहे का. झाड सावलीच गेलं आता खेळ उनासी. झाड सावलीच गेलं आता खेळ उनासी. झालं रिकाम आभाळ झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी हो. बाप गेला दूर देशी. आता चटके महाराज उन्हाचे चटके. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बाप लेकराला चटके बसू देत नाही दादा बाळासाहेब. आणि ते पितृछत्र आज आमच्या विनोद भाऊंच्या आणि मनोज दादांच्या पाठीवरची थाप कायमची गेली. पितृछत्र गेलाय का. जायचंय प्रत्येकालाच. प्रत्येक व्यक्ती जाणारच आहे. खरं सांगू का, ते पुन्हा येणार नाहीत. पण मी नेहमी सांगत असतो, गेलेल्या व्यक्ती पुन्हा येत नाहीत, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दादा तुम्ही यायच्या आधी मी सांगितलं, इथून पुढच्या सर्व पिढ्या महादेवाचं मंदिराचं दर्शन घेत असताना, नतमस्तक होताना आमच्या तात्याची आठवण काढल्याशिवाय राहणार नाहीत आहे का. एक कार्य आहे. हयात असताना आम्हाला महत्त्व कळत नाही, पण गेल्यानंतर महत्त्व कळते. कारण सर्वांनी आईच्या प्रेमाचं कौतुक केलंय आजपर्यंत. आज उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, चित्रपट, मालिका, प्रवचन, मोठे मोठे व्याख्यान आईवर आहे. आईचं प्रेम या सर्वांनी सांगितलं आहे का. आई आई जिकडं तिकडं आई सांगितली. हो, बापाचं प्रेम सांगायला कोणी रिकामा नाही. अरे बापाचं प्रेम नाही का. खरं सांगू का, आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा. फरक एवढाच आहे, बापाचं प्रेम लपल्यालंय आणि आईचं प्रेम जगाला दिसणार आहे. दिसणार प्रेम म्हणजे आई आहे, लपल्याला प्रेम म्हणजे बाप आहे. हो, आम्ही आता सध्या प्रत्येकाच्या घरी समया लावल्यात. आज तर 100% सगळ्यांच्या घरी आहेत. त्या समईमध्ये ज्योत पेटलेली असते महाराज. ज्योत पेटलेली असते, घरात प्रकाश पडतो, चर्चा चालते. काय प्रकाश पडलाय. कुणाचा प्रकाश पडलाय. ज्योतीचा. अरे ज्योतीचा प्रकाशच आहे. ज्योतीचं कौतुक करताय, पण त्या समई जवळ जा, त्या समईला हात लावा. चटका बसल्याशिवाय राहत नाही. फरक हाच आहे. दिसणारी ज्योत म्हणजे आई आहे आणि तापलेली समई म्हणजे बाप आहे. बाप आहे हे आम्हाला कळत नाही का. गेल्यानंतर कळतं महाराज. जीवनरूपी प्रवासामध्ये आता आमच्या मनोज भाऊच्या आणि विनोद भाऊच्या जीवनामध्ये अरे विश्रांतीचं ठिकाण एकच होतं, म्हणजे ते म्हणजे बाप आहे का. अरे बापाच्या जीवा विश्रांती होती. अरे बाप म्हणजे गाढ हो. दाट पाल्याचं झाड आहे बाळू महाराज. दाट पाल्याच्या झाडामध्ये झाडाच्या खाली अशी सुंदर सावली पडत असते आहे का, आणि त्या सावलीमध्ये वाटसरू बसल्याबरोबर झोपतो आहे का, ही विश्रांती आहे का, आणि ते झाड कुरपेच गेलं निघून आहे का. झाड सावलीच गेलं आता खेळ उनासी. झाड सावलीच गेलं आता खेळ उनासी. झालं रिकाम आभाळ झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी हो. बाप गेला दूर देशी.
आता चटके महाराज उन्हाचे चटके जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बाप लेकराला चटके बसू देत नाही दादा बाळासाहेब काहीची गरज नाही त्यांच्या गाण्यातून आपल्याला कळाला बाप काय एवढं सुंदर जीवन होतं त्यांच्या निमित्ताने हे गोड जीवनाचा कार्यक्रम आहे आवाज द्याय का भाग्यवान आहे पुन्हा अभंग मुद्दाम मी निवडला वर्णा विती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये पहिलं भाग्य आमचं वकील साहेब पहिलं भाग्य आमचं हा नरदेह मिळाला न भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती आहे का पहिलं भाग्य आहे हो आम्हाला नरदेह मिळाला आहे का बडे भाग माणूस तन पावा दादा समोर आहे पहिलं भाग्य आम्हाला नरदेह मिळाला दुसरं भाग्य तू नरदेह अमेरिका जपान ते दुसरे कोणते देश आहेत अजून हो नरदेह मिळाला हे पहिलं भाग्य दुसरं भाग्य तो मिळालेला नरदेह हिंदुस्थान मध्ये मिळाला तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला पुढचं भाग्य हो साधू संतांच्या नंतर मिळाला म्हणून आमच्या संतांची विनंती आहे दादा न अरे हा जन्म कशासाठी मिळाला पुढची येरजार संपवण्यासाठी मिळाला हा अनमोल किमतीचा देह भगवंताने दिला भाग्य आले ते मनुष्य देहा भाग्य आले ते मनुष्य देहा भाग्य आले ते मनुष्य भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा महाविठ्ठल तो हा महाविठ्ठल तो हा महाविठ्ठल तो हा हिंदुस्थानमध्ये तिसरं भाग महाराष्ट्रामध्ये चौथं भाग्य साधू संतांच्या नंतर मिळाला आणि म्हणून संतांचा आग्रह दादानो हा अनमोल तुमचा देह तुम्हाला मिळाला ज्याच्यासाठी मिळाला ते करायचं कशासाठी मिळाला पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मिळाला आहे का ही येरझार संपवायची आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण याला म्हणतात येरझार ही येरझार संपवायची आहे हो येरझार संपवायची जन्माला यायचं म्हणजे अंगदराव कुण्या तरी आईच्या उदराचा आश्रय घ्यावा लागतो बरं बघा जन्मापासून मरेपर्यंत दादा खानापूरकर दादा जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या मागे काय आहे काय व्यथाच आहे ना महाराज जन्माची व्यथा आहे काय सांगू गरिबीची ही व्यथाच आहे ना हो बाळू महाराजाला प्रमाण पाठ आहे आईच्या उदरात असताना उलट टांगलेले माणूस कीर्तनकारासारखं उभं नाही गर्भी असता दिला दंडन वरती पाय खाली तोंड इथून आमची व्यथा सुरू झाली आहे गर्भापासून आहे का कटवांबल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विनगर भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी आहे का आणि त्या वेळेला त्या आईला इच्छा होता त्याला डोहाळे म्हणतात त्यावेळेला ती गरम चहा पिते आहे का उखळलेला चहा पिते न्यायालय महाराज हुशार असतात आहे का हो बरं का आते बाई तुम्ही आल्यामुळे सांगलं मला ताकद मिळाली आहे का तुम्ही माझ्या जवळ बसलात मला वाटायला द्रौपदी मुर्मूच बसली आहे राष्ट्रपती माझ्या जवळ असला मी भेट नाही कोणाला आहे का हो या कपानं चहा कधीच पेत नाहीत बरं का विश्वास भाऊ या बशीनं चहा पितात कपानं चहा प्यायला 15 मिनिटं लागतात बशीनं एका घोटात पितळ उघड पडते तिचं उखळल्याला चहा एका घोटात पितात बरं का मिथिलेश भैया
एका घोटात गरम उकळलेला चहा आत गेल्यानंतर तो बिगर त्वचेचा आतला देह त्याची काय अवस्था होत असेल बघा. ते हात जोडतं देवाला तेव्हा त्याला सहन होत नाही त्या व्यथा सहन होत नाही. देवाला हात जोडतोय बाळासाहेब महाराज. काय म्हणताय? एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे. आठवीन पाया समाधान वस, आठवीन पाया समाधान समाधान वस, आठवीन पाया जेवणी तार सोनार धरुणी उडी करते, येवनीचे द्वार निघता बाळका अति दुःख आहे का? त्या वेळेला ते सहन होत नाही तेव्हा हनुमानराव कोणाची आठवण येते? हा दुःखामध्ये कोण दिसतंय बघा. ते मेवणी म्हणाले लईच अवघड काम आहे. आम्हाला सुखात कधी त्याची आठवणच येत नाही, दुःखातच आठवण येते. खरं सांगू, ज्यांनी ज्यांनी सुखात त्याला आठवलं त्याच्या जीवनामध्ये दुःखच आलं नाही कधी. ऐका, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख का दुःखामध्ये त्याची आठवण करा. हो, जीवनात सुख सुखामध्ये करा, दुःख येणार नाही का? म्हणून आठवीन पाय हा माझा नवसन, रात्री हा काय रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करीन. फक्त एकदा माझं हे एवढं प्रकरण मिटव दादा, एवढं प्रकरण मिटव. म्हणजे कोणतं? बाहेर निघायचं. खरंच सांगा बरं, मुद्दाम बसले मी काय येडाय काय बसवायचा इथं? अरे पूर्व पुण्य असल्याशिवाय सुखरूप जन्माला येत नाही लेकरू. पूर्व पुण्य असेल तर सुखरूप जन्म होतो, नाही तर येताच कर्म जाड तुझी आहे का? देवाचा धावा केला, भगवंत आले आणि भगवंताने विचार केला, फार विनंती करायले म्हणजे काकुळतीला आले, हात जोडायले. काय बघावं प्रकरण आहे. देवा म्हणले एकदा याच्यातून बाहेर काढ. देव म्हणले बाहेर काढतो, पण बाहेर काढल्यानंतर मोह बदल्यामध्ये तू काय करणार? आबा मोह बदल्यामध्ये बिड्या वाढणार, भजन करणार. देवाला वाटलं रात्रंदिवस भजन करायला. विनोदराव पुढे या इकडं, साऊंडच्या आड नका बसू. तुमची जागा तिथंच होती खरी. दया आली महाराज. मोबदल्यामध्ये नाव चिंत रात्रंदिवस म्हणून बाहेर काढलं. बाहेर काढल्या बरोबर स्वभाव बदलला ना माणसाचा. बाळू महाराज गर्भ जन्मी बाहेर पडे, स्वहम भाव तात्काळ उडे, सोहम भावे दीर्घ रडे, जन्म कोहम भावे हा दीर्घ रडे, जन्मल्या पुढे सुख काय. हा मी फेट्यावाला उगच बोलीत नसतो महाराज. पुरावा आहे नाही. गर्भपनमो हाथ जुड़ायो, निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे राम. जही जन्म दिया वही विसरायो, ऐसा नमक हरामी, भरी भरी पेट के लिए शुक्र फिरे ग्रामी. बाहेर पडलं महाराज, विसरून गेलं. ही व्यथा
इथून सुरू झाली पुन्हा जन्मभर हो पुन्हा व्यथाच आहे महाराज. काय सांगू गरबीची पुन्हा तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी. तारुण्य संपलं म्हातारपण लागलं महाराज. म्हातारपणात काय साधी व्यथा आहे काय. हो हात कपाळाला लावणी बैसे खोबऱ्याची वाटी झाली अशी मुकून हात कपाळाला लावणी बैसे. हो हे मी तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी धुळे जायचं आहे का. हो जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत कुणालाच मानत नाही पांडुतात्या. हा पांडुतात्या कुणालाच मानत नाही. हो बापाला बाप म्हणत नाही मायला माय म्हणत नाही हे द्या सोडून. हो ते म्हणते आपल्याला गरजच नाही कशाची. गरज आहे का लात मारून तिथं पाणी काढतो म्हणते तुपकर साहेब. काय करतो लात मारून तिथं पाणी. काय काय माणसं म्हणले इथं तुही लात मारू नको जिथं पाणी कमी तिथं जाऊन मार. तुला लातात एवढी ताकद आहे का. मानतच नाही कुणाला. पुन्हा म्हातारपण आलं मी माझी भाषा सांगत नाही. नामदेवराय म्हणतात वर्ष भरली या साठीन तुझ्या हाती येईल काठी चाव बेना भाकर रोटी नाक हनवटी लागली आहे का. ती व्यथा आहे महाराज. त्या वेळेला हो भजन करते होय माणूस. भजन करते भजन करत नाही उलट घरच्याला त्रास देते. घरच्याला त्रास शेजाऱ्याला त्रास म्हणतो. शेजारी म्हणतात ना शेजारी म्हणती मरे नका मेला. 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 हॅलो शेजारी म्हणती मरे नका मेला. आणि लोखंडाला येणे आम्हा शेजारी म्हणती मरे नका मेला. 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 मेला शेती मरण नका मेला ना. आणि याला कंटाळा आम्हाला की शेजाऱ्याचं द्या सोडून. हो खंडाळीकर शेजाऱ्याचं सोडून द्या. तुम्ही जिच्यासाठी बापाचा माईचा गावाचा भावाचा सगळ्याचा त्याग केला कुणासाठी. रक्ताची नाती तोडली तुम्ही. रक्ताची नाती वकील साहेब कुणासाठी. आज आपल्या कीर्तनाला वकील आहेत पोलीस आहेत मास्तर आहेत. येऊ पुन्हा येत नाही. पुढे वकील साहेब पाठीमागं पोलीस आहेत पुन्हा इंजिनियर आहेत. जिच्यासाठी रक्ताची नाती तोडली लहानाचं मोठं केलं मायबापानं त्यांना सुद्धा वेगळं टाकलं महाराज. जिच्यासाठी ती सुद्धा शेवटच्या वेळेला काय म्हणते बाईल मन खारा मरता तारी बर. बाईल मन खारा मरता तारी बर. मन खारा मरता तारी बर. बाईल मन खारा
खाली खाली घेतात ना. आम्ही त्या दिवशी दादा आम्ही घेतलं तर त्याला खाली, तसं खाली घेतात मरायच्या वेळेला, पण आम्ही गेल्यानंतर घेतलं बाळू महाराज. खाली टाकल्यानंतर मग काही क्षणाचा पाहुणा असतो तेव्हा तर 4 दुःख एकत्र येतात. एक एक रोमाच्या ठाईन सहस्त्र विंचवाची वेदना. एका एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना होती. अंगदराव घरी जाऊन विचार करा किती केस आहेत तुम्हाला. अंगदराव किती केस आहेत. अंगदराव म्हणजे कोण मोजली. तुम्ही नाही मोजले पण मी मोजली. प्रत्येकाला 3.5 कोटी केस आहेत. किती कोटी केस आहेत. तुपकर साहेब गणित चांगले येते तुम्हाला. किती कोटी केस आहेत. 3.5 कोटी. तुम्ही म्हणता कमी भरले तर हो ते बिरबल अकबराचा दृष्टांत नाही का. ते म्हणते बिरबल म्हणजे काय आपल्या राज्यात किती कावळे आहेत. बिरबल हुशार आहे, चतुर प्राणी आहे. ते म्हणला 47,517. किती कावळे आहेत. 47,517. बिरबल म्हणला कमी भरले तर. ते म्हणला कमी भरले तर आपले कावळे दुसऱ्या राज्यात गेले. आता समजा जास्त झाले तर जास्त झाल्यावर तिकडची आपल्याकडे आली आहे का. तसं कमी केसावाला भरलं तर समजायचं हे कसं आहे. जास्त दाट केसा समजायचं. पण प्रत्येकाला 3.5 कोटी केस आहेत महाराज. हो मी सांगत नाही. हरिजन से हरिजन मिले नीसे 7 करोड आहे का. सगळं सांगत नाही. हो दादाला माहित आहे. काय पहिलं काय 20 रहे कर जोर. हरिजन से हरिजन मिले नीसे 7 करोड. बाबूराव मामा जेव्हा पहिल्यांदा भेट होती तेव्हा पहिली भेट कोणाची होती. डोळ्याची. 4 मिले. हा आता कळालं. आता आलं. 4 मिले. राजू दादा 4 मिले म्हणजे कोण भेटला आधी. त्याचे ह्याचे डोळे. बेरीज किती झाली दोघाची. 4 मिले 64 खिले. 64 खिले म्हणजे लई दिवसानं भेट झाल्यानंतर मग हसतात दोघ जण. हसल्यानंतर दोघाची दात दिसतात. दोघाच्या दाताची बेरीज किती झाली 64. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोर. हात जोडले. याचे 10 बोट आणि त्याचे 2च का. या किती 20 रहे कर जोर. हरिजन से हरिजन मिले. कडकडून भेट मार घेतली. निसे 7 करोड. यांचं अंग रोमांचित झालं, त्याचं अंग रोमांचित झालं. याच्या केसाची त्याच्या केसाची बेरीज झाली 7.5 कोटी. म्हणजे एकाचे किती झाले आता. हा झालं का नाही बरोबर गणित. नाही तर मला पाकिट मिळायचं नाही पुन्हा. ते बरोबर सांगावं लागतंय का. 3.5 कोटी केस गुणिले 1000 विंचवाची वेदना बघा जरा. हो त्यावेळेला खाली टाकण्यात येतं. ओ पायाकडून अंग थंड झालेलं असतं. उष्णता छातीमध्ये. पापण्या बंद व्हायच्या राहिलेल्या असतात. जीव जायचा राहिलेला असते. फक्त डोळे असे मिटलेले असतात. वाचा गेलेली असती. आणि त्यावेळेला घरातले सगळे माणसं चिंतातूर असतात. त्यावेळेला त्याला यमदूत दिसतात बाळू महाराज. यमदूत दिसतात. आणि ते यमदूत काय साधे नसतात महाराज. अकराळ विकराळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगर घट्ट. ते आपणास बांधून घट्ट फरफरा उडीती. बिकट मार्गी काटे कुठे ठाई ठाई खड्डे मोठे. दंश विती सर्प विंचू कोटे. ऊर्ध्व मार्गी उडती आहे का. हिंस्र पशु लचके तोडीती. क्रूर गिदाड बोचुनी खाती. रक्त फंबाळ आईशा देती. दया कोणा येईना. दूर राहिली नाती गोती आहे का. हो राज्य वैभवती संपत्ती म्हणून तुकोबराय म्हणतात. अरे दादांनो पुन्हा तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते सगळं भोगावं लागतं. कारण तिथं गेल्यानंतर आमचं दप्तर काढतात. दप्तर आमचं रजिस्टर निघतंय पोलीस स्टेशन मध्ये. हे ना काय काय धंदे केले. तसं तिथं साहेब रजिस्टर आहे आपलं सगळ्याच. मग तिथे बघतात. यम धर्म सांगतात चित्रगुप्तांना याचं बघा रे कसं 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 आहे. ते म्हणतात फार वाईट आहे. म्हणजे श्रावण सोमवारी सुद्धा लय जिम खेळत होते. हे श्रावण सोमवार सुद्धा म्हणजे हो शेवटचा श्रावण सोमवार सुद्धा लय जिम खेळायचा आहे. कधी पंढरपूर नाही, कधी आळंदी नाही, कधी कोणतं कीर्तन नाही, कधी भजन नाही. आणि एकही माळेगावचा तमाशा त्यानं जीवनात चुकवला नाही. असं आहे का म्हणले. हो मग मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर. हे मी सांगत नाही सदा काळ गणना करी आयुष्याची. मग लाल खंबा केलेला असते महाराज. लाल आशी पत्र तारू खैराची इंगळ. खैराचं इंगळ आहे का ज्याच्यावरून चालवतात अंगदराव. लाल झालेलं त्याच्यावरून चालवतात. ते सगळं झाल्यानंतर मग खैराची इंगळ
हो त्याच्यावरून पुन्हा चालवतात अशी चालणी होती पायाची चालणी आणि ते झाल्यानंतर तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभा भाई कवटाळती म्हणवणी तुका येतो का कुळती म्हणून तू को बरे म्हणता दादा न अरे तुम्हाला पुन्हा मरावं लागणार नाही पुन्हा जन्मावं लागणार नाही यमाची यातनाही सहन करावी लागणार नाही असं काहीतरी करा काय करायचंय जेने नो हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही कोणतं साधन करायचंय सोपं आहे भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागविया पापा येणे जाणे खेपा येण्याची की खंडित मग काय करायचंय अरे तुम्हाला ही व्यथा कमी करायची असेल तर त्या जगाच्या मालकाचं भजन करायचंय त्या जगाच्या मालकाच्या भजनामध्ये ताकद आहे त्याच्या नामामध्ये कोणती ताकद आहे जन्म मरण वेता आतुर करी शेवट जन्म मरण दूर करी जन्म मरण दूर करी जन्म मरण तुका मन तुम्ही विठ्ठल चित्त ध्याता तुका मन तुम्ही विठ्ठल चित्त ध्याता तुका मन तुम्ही भजते ध्याता तुका मन तुम्ही भजते म्हणून तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर करी ऐका जन्म मरण व्यथा ही कायमची नाहीशी करण्याची ताकद त्याच्या चिंतनातच असल्यामुळे तुम्ही काय करा वरलाविती थोरी एका विठ्ठलाची वरलाविती थोरी एका विठ्ठलाची विठी थोरी एका विठ्ठलाची वरनाविती थोरी एका विठ्ठलाची वरलाविती थोरी एका विठ्ठलाची वरलाविती थोरी एका विठ्ठलाची वरनाविती थोरी एका विठ्ठलाची वरनाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये कीर्ती मानवाची सांगू नये उदंडाची झाले जन्मनिया मेरे उदंडाची झाले जन्मनिया मेरे उदंडाची झाले जन्मनिया मेरे उदंडाची झाले जन्मनिया जन्म मरण व्यथा दूर करण्याची ताकद भगवंताच्या नामातच असल्यामुळे तुकोबारे म्हणतात वर्णा विद्ये थोडी एका विठ्ठलाची आणि माणसामध्ये ती क्षमता नसल्यामुळे कीर्ती मानवाची सांगू नये ऐका बरं याचं नाव कुणी कुणी घेतलं सामान्याचं द्या सोडून ज्ञानोबारे म्हणतात हो काय म्हणतात 18 ही पुराणे हा? त्याच्या आधी काय चहुवेदी जाणं वेदाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याचं वर्णन करतात म्हणून वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची केल्यावर काय होणार आहे हो मी सांगत नाही साही वेदचारी वर्णिताती अक्षय आढळ चळे ना ढळे ना तया नारायणा ध्यात जावे का हो तुमचं
आमचा शेवट गोड करायचा असेल, व्यथा दूर करायची असेल तर त्या विठ्ठलाचं भजन करायचंय. मी धावत्या वेगात उगत थोडं अभंगाला स्पर्श केलाय, कारण मी फक्त पात्र वाढण्याचं काम करणार होतो. पदार्थ वाढायचं काम आमचे हरिभक्तीपरायण गंगोत्री आश्रमाचे मठाधिपती आमचे निवृत्तीनाथ महाराज करणार आहेत. वाढ करायचं काम असतंय, मेन आपण ते वाढून जायचं. जेवणामध्ये पहिलं काय वाढायचं महत्वाचं असतंय अरुण काका? मीठ काय फरशी वाढता काय? मीठ म्हण, मीठ म्हण, मीठ काय फरशी वाढायचं का? पहिलं काय वाढावं लागते महत्वाचं? भात म्हणत आहे का ते? भात असते. पहिलं पात्र वाढावं लागते, पात्रावर मग पदार्थ येतात. मीठ कुठं वाढणार आहे? पात्रावरच ना. माझं काम पहिलं पात्र टाकायचं, पात्रानंतर आता हे पाची पक्वान नाथ बाबा टाकतील. आपलं काय तेवढं नाही बाळासाहेब, आपल्याला उगा खट्या आपली घरची सेवा आहे. मला बोलायचं होतं, ही मंडळी फार दुरून आलेली आहेत, बिदरून आले, त्यांना बिदरला जायचे. आम्हाला हे सगळे कथेला जाणार आहेत. पण मी सांगून गेलो तात्याचं जीवन कसं होतं. फार मोठा आधार होता कुटुंबाला तात्याचा. फक्त कुटुंबाला, मुलांनाच आधार होता असं नाही, कुटुंबाला आधार होता. कुटुंबाला आधार. कुटुंबामध्ये कोणतंही कार्य त्यांना विचारल्याशिवाय होत नव्हतं. कोणतंही कार्य. मुलीचे लग्न झाले एवढे, पुतण्याचे लग्न झाले, पण तात्याला विचारल्याशिवाय झाले नाही महाराज. एवढा मोठा आधार होता, तो आधार निघून गेला. म्हणून आमच्या विनोदरावसाठी आणि मनोज भाऊसाठी इना वाजू नका, कायमचा आधार केला. फार मोठं संकट असू द्या जीवनात, पण संकटामध्ये बाप पाठीमागं असू द्या. ते संकट किरकोळ वाटतं मनोहर महाराज, पण एकदा बाप गेला ना ठेस लागली तरी काही कळत नाही माणसाला. म्हणून कायमचा आधार गेला आमचा, कायमचा आधार मनोज भाऊचा आणि विनोद भाऊचा. म्हणून म्हणत असतो कधी कधी, सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बाप राहिली रे तुला एक मारायाची मिठी. तात्याला शेवटच्या दिवशी दवाखान्यात नेताना रोज धनुभाव असायचे इथं, पण योगानं ते परभणीला राहिले. आमचा जना होता, जनानं आणि काकीने उचलून नेलाय का त्यांना आठवत असेल. आता मी जर असतो जवळ तर तात्याला उचलून मीच नेला असतं, बाकी ज्यांची गरज लागली नसती. तो दिवस आठवत आहे का? सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बाप राहिली रे तुला एक मारायाची मिठी. माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी. बाप केला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी. बाप गेला दूर देशी, बाप गेला बस सांगावं तेवढं कमी आहे. पण आज 14 दिवस या कुटुंबाने त्यांच्या निमित्ताने चांगलं कार्य केलं, नामचिंतन, अन्नदान केलं. आणि म्हणून ते आज जिथं असतील तिथून हे चित्र पाहून त्यांच्या डोळ्याला आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील आणि तात्या या परिवाराला भरभरून आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितर आशीर्वाद देतील कल्याण याची तिथं या कुळा. म्हणून त्यांच्या निमित्ताने सेवा होती. मी बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष परत करा, सुधारण्याचा प्रयत्न करीन. जे योग्य वाटलं ते गुरुवारांचा प्रसाद आहे. आमचे नाथबाबा आलेत. नाथबाबांचं या परिवारावर नितांत प्रेम आहे, कारण काकापासून हा परिवार वारकरी संप्रदायाची सेवा करणार आहे. वैकुंठवासी सोपन काका महाराज हे सुद्धा त्या घरी यायचे. नेम होता, आजही तो नेम चालू आहे. आणि म्हणून विनोद भाऊची इच्छा होती की महाराजांनी 10 मिनटं तरी बोललं पाहिजे. मला हरकत नाही, आपलाच परिवार आहे.
त्यांचंही 10 मिनटं त्यांच्या वेळेनुसार ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांना विनंती आहे कोणीही जागा सोडायची नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे म्हटलं भजन करू, कारण आमच्या राम महाराजांनी प्रमाण म्हटलं होतं, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. तात्याला तिथं कामाला येणारा आपल्याला आता कमवून द्यायचे, शिदुरी द्यायची. शिदुरी सध्या शिदुरी माहिती नाही सगळ्याला. हा कुठं द्यायची शिदुरी? मुंबईला. म्हटलं मुंबईला, मुंबईला तिथं तात्याला द्यायची आहे का? म्हणून मोठ्या प्रेमानं हात वर करा सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. भजनाचं पुण्य त्यांना पाठवायचे आपल्याला. प्रेमरूपी सुधुरी तशी पुण्याची सुधुरी वर पाठवायची आहे का? तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा. हो तुले हरी का नाम विठ्ठल हरि 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 हरि